हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 10 बोर्ड अकॅडमीवर. बघा मित्रांनो, मी तुमच्याकरिता जिओग्राफीचा पेपर घेऊन आलेलो आहे. 2026चा मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. यामधलेच क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. बघा मित्रांनो, हा पेपर जर तुम्ही करून गेले तर तुम्हाला 2026 मध्ये 40 पैकी 40 मार्क्स घेण्यासाठी कोणीच नाही रोखणार. बघा मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला करायचं काही नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले पेपर आल्यानंतर ह्या सूचना ज्या असतात मित्रांनो, या सूचना पूर्ण प्रकारे वाचून घ्यायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतर पेपरला स्टार्ट करायचं. तर चला मित्रांनो, आपण पेपरला करू स्टार्ट. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला हे पर्याय दिलेले आहे, 4 पर्याय. यामधलं करेक्ट पर्याय कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा तुम्हाला 1 नंबरवर काय विचारलेलं आहे की भारत व ब्राझील या देशाची राजवट रिकामी जागा प्रकाराची आहे. तर यामधलं करेक्ट आन्सर कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकाराची आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा, 4 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन आहे, 4 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारा रिकामी जागा वारे अडविले जातात. तर बघा मित्रांनो, यामधलं करेक्ट आन्सर कोणता आहे तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 3, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने रिकामी जागा व्यवसायावर अवलंबून आहे. तर बघा, 1 नंबरचं जे आन्सर आहे हे करेक्ट आन्सर आहे. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. तर असं याचा आन्सर आहे. आणि त्यानंतर 4 नंबरचं जे क्वेश्चन आहे ते बघा मित्रांनो, ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात रिकामी जागा क्रमांक आहे. तर यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकता आणि इझिली समोर जाऊ शकता. बघा, तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य काय काय आहेत आणि वेगळा घटक यामधला कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की ब्राझीलमधील नद्या कोणकोणत्या आहेत आणि जे वेगळा घटक आहे तो वेगळा घटक कोणता आहे ते लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर नंबर 3, प्राथमिक व्यवसाय कोणकोणते आहेत आणि वेगळा घटक कोणता आहे यामधला हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की वस्त्याच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक कोणकोणते आहेत आणि वेगळा घटक यामधला कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर येते नंबर 3, बघा, चूक की बरोबर ते सांगा कोणतेही 4. तुम्हाला चूक की बरोबर हे लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की भारतातील लोकसंख्येत तरुणाई प्रमाणात जास्त आहे. बघा, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. बघा, हे जे पहिला प्रश्न आहे हा बरोबर आहे. त्यानंतर बघा 2 नंबर, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. बघा, हे जे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात, हे जे विधान आहे हे चूक विधान आहे, कारण की ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू नसतात. त्यानंतर बघा 3 नंबरवरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा, मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नदीच्या संगमावरील बंदर आहे. तर हे जे विधान आहे हे बरोबर आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचं विधान, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त नाही, हे विधान चूक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 5 नंबरचं विधान, ब्राझील हा वाघ, सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. तर बघा, असं काही नाही, हे पण विधान चूक आहे. तर बघा, अशा प्रकारे 2 विधान बरोबर आहेत आणि 3 विधान चूक आहेत. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर यामधले तुम्हाला कोणतेही 4 सांगायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा कोणतेही 4. बघा, यामधले कोणतेही 4 तुम्हाला नावं ज्या तुम्हाला एक नकाशा दिला जाईल त्या नकाशामध्ये तुम्हाला यामधले कोणतेही 4 नावं दाखवायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, हा पण क्वेश्चन इझिली आहे, तुम्ही इझिली नकाशामध्ये हे नावं दाखवू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 4. तुम्हाला कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. एक प्रश्न एका मार्क्ससाठी असे 4 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला इझिली क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्ही इझिली हा जो नकाशा आहे हा नकाशा बघून इझिली याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा, तुम्हाला 1 नंबरवर विचारलेला आहे की वरील नकाशा काय दर्शवतो. तर वरील नकाशा काय दर्शवतो, तर बघा मित्रांनो, भारताचे स्थान व विस्तार दर्शवतो. तर असं याचा आन्सर आहे, असं आन्सर तुम्ही लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते, टोक कोणते. तर बघा मित्रांनो, तुम्ही हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता. बघा, भूप्रदेशावरील दक्षिण टोक कन्याकुमारी असं याचं आन्सर आहे मित्रांनो. हे जे 2 नंबरचं क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं आन्सर आहे कन्याकुमारी. बघा, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे कन्याकुमारी. इथं तुम्हाला कन्याकुमारी दिसत आहे बघा. हे जे कन्याकुमारी आहे हे कन्याकुमारी या 2 नंबरचं आन्सर आहे. बघा, त्यानंतर 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे. बघा, इथं तुम्हाला दिलेलंच असते की बघा, इथं आहे पूर्व आणि पश्चिम अंतर 3000 किलोमीटर. बघा मित्रांनो, 3000 किलोमीटर जे अंतर आहे हे भारताचं पूर्व आणि पश्चिमेचं अंतर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो हे जे प्रश्न आहे या प्रश्नांचा आन्सर या नकाशामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा कोणतेही 2. तुम्हाला कोणतेही 2 कारणे लिहायचे आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. एक जे कारण आहे ते 3 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला कोणतेही 2 कारणे लिहायचे आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 खालील दिलेल्या सांख्यिक माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला साधा एक स्तंभालेख काढायचा आहे आणि हे जे खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहे या प्रश्नांची तुम्हाला आन्सर लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की वरील आलेख
आलेख काय दर्शवितो? वरील आलेख काय दर्शवितो? त्यानंतर बघा 1991 साली भारताची साक्षरता किती होती? त्यानंतर 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर बघा तुम्हाला इझिली क्वेश्चन विचारले जातात. हे जे तुम्हाला माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारे तुम्ही या प्रश्नांचं इझिली आन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा तुम्ही किंवा हे पण करू शकता की दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा तुम्हाला ह्या आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृतीचे वाचन करून तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. बघा तुम्हाला 6 मार्क्स इझिली मिळतात मित्रांनो. तुम्हाला आकृत्या बघायच्या आहेत आणि हे जे प्रश्न विचारले आहेत मित्रांनो, तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले आहेत. या 6 प्रश्नांची तुम्हाला ह्या आकृत्या पाहूनच आन्सर लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्ही हे जे क्वेश्चन आहे हे इझिली सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला आकृत्या पाहूनच आन्सर लिहायचं असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2. तुम्हाला कोणतेही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तुम्ही इझिली सविस्तर उत्तरे लिहू शकता आणि इझिली 8 मार्क्स घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे हा पेपर आहे मित्रांनो. हा जो पेपर तुम्ही करून गेले तर तुम्हाला 2026 मध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो. आणि हां, आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर या चॅनलचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि हा जो पेपर आहे हा पूर्णचा पूर्ण ॲज इट इज येणार नाही. यामधले काही क्वेश्चन आहेत ते IMP क्वेश्चन ते तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. तर हा पूर्ण पेपर करून जा मित्रांनो. यामधले काही क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. थँक्स.